नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्स कट ब्लाउजची पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून कशा पद्धतीने कट करायचे आहे, कशा पद्धतीने मार्जिन कोणत्या ठिकाणी घ्यायचं आहे हे आपण आज पाहणार आहोत व्यवस्थित पद्धतीने। तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आपल्या व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। तर ह्याची आपण पेपर कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलीच आहे। ती पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने आपण मार्किंग करून कटिंग करणार आहोत, कटिंग कुठून किती मार्किंग घेऊन करायचं आहे हे आपण पाहणार आहोत। तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा, ठीक आहे। तर आपण ह्याच्या अगोदर काय केलेलं आहे ते आपण काय पाहिलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर नक्की आपले पाठीमागचे व्हिडिओ जाऊन पहा। आपला फ्री क्लासचा शिलाईचा आपला 23वा दिवस आहे आजचा कंटिन्यू, ठीक आहे। त्याच्यामुळे व्यवस्थितपणे व्हिडिओ आपले पहा। याच्या पद्धतीने आपण डबल कापड हातरून घेतला आहे, ओपन बाजू पुढे ठेवली आहे, बंद बाजू आपल्या बाजूला ठेवली आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पीस व्यवस्थित अस्तर हे दुमडून ठेवायचं असतं, एकावर एक कापड ठेवून घ्यायचं असतं। बंद बाजू आपल्या बाजूला, लक्षात घ्या कात्री चॉक आपल्याला इथे लागणार आहे, लक्षात घ्या। अशा पद्धतीने तुम्ही पण अस्तर व्यवस्थित पसरून घ्या। ही आपली कालची पेपर कटिंग होती, लक्षात घ्या ही आपली कालची पेपर कटिंग केलेली होती। तर व्यवस्थित पद्धतीने आपण कशी मांडणी करायची आहे ते आपण शिकायचं आहे। पहा अशा पद्धतीने बॅकपार्ट आपण घ्यायचा आहे आणि बॅकपार्ट व्यवस्थित पद्धतीने बंद बाजूवर आपल्याला ठेवायचा आहे। लक्षात घ्या बॅकपार्ट आपल्याला बंद बाजूवरती ठेवायचा असतो। अशा पद्धतीने बॅकपार्ट बंद बाजूवरती ठेवून आपल्याला ह्याच्या कडेने मार्किंग करून घ्यायची आहे। लक्षात घ्या कडेने मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करण्यासाठी तुम्ही चॉकचा यूज करा आणि इथं तुम्ही व्यवस्थित नवीन असाल, बिगिनर असाल तर तुम्हाला छोट्या क्लिप्स मिळतात, ते छोट्या पिना टाईप ते सांगितलं होतं ते व्यवस्थित हे पेपर कटिंगला आणि अस्तरला दोन्ही जॉईंट करून घेऊ शकता। त्याच्यामुळे पेपर हलणार नाही, समजलं, कटिंग हलणार नाही, आपली पॅटर्न हलणार नाही, त्याच्यासाठी पिना लावून घेऊ शकता। पहा इथं ॲडजस्ट कुठं होतंय का आपला हा पार्ट पाहायचा आहे आपल्याला आणि त्या पद्धतीने आपल्याला हे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत। शक्यतो तुम्हाला सांगितले व्यवस्थित पद्धतीने पेपर कटिंग ठेवताना कसं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला अस्तर व्यवस्थित पुरेल। मुंड्यात मुंडा व्यवस्थितपणे आपल्याला ठेवून पेपर कटिंग करायची असते, लक्षात घ्या। पहा इथं आपण फक्त ॲडजस्ट करून कसं पाहायचं आहे, कुठं काय बसतंय ते तुम्हाला दाखवत आहे की बाबा अशा पद्धतीने तुम्ही पण करून घ्या जुळवाजुळव पेपर कटिंगच्या अगोदर, त्याच्यानंतरच तुम्ही मार्किंग करून घ्या आणि कटिंग करून घ्या, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने आपल्याला बंद बाजूवरती व्यवस्थित पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला किनारीवरती व्यवस्थित आपल्याला बाही मांडून घ्यायची आहे। बाही ती व्यवस्थित आपली तिथं पुरती का पाहिजे आहे। पहा इथं बाही आपली परफेक्ट तिथं बसत आहे, ॲडजस्ट होत आहे। तर आपला हा पार्ट आहे ना, हा पार्ट आपला व्यवस्थित पद्धतीने ॲडजस्ट कुठं होते का पाहायचं आहे। पहा अशा पद्धतीने मुंड्या बरोबर आपला ठेवला तर आपल्याला बरोबर ॲडजस्ट पेपर कटिंग होत आहे आपली, बरोबर ना, पॅटर्न आपला व्यवस्थित ॲडजस्ट होत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण शक्यतो मुंडा ठेवूनच पेपर कटिंग पॅटर्न ठेवूनच कटिंग करायला शिका, जेणेकरून तुम्हाला अस्तर पण कापड पण तुम्हाला कमी लागेल, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने आपण इथे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या ठिकाणी आपल्याला कुठे मार्जिंग ॲड करायचे आहे ते व्यवस्थित पद्धतीने आपण सविस्तरपणे पाहायचं आहे। ही पेपर कटिंग आपली आहे, ठीक आहे। आता आपण अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। पहा इथं आता मार्किंग आपण करून घ्यायचं आहे, कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि कुठं मार्जिंग घ्यायचं आहे ते लक्षात घ्या। ही कालची आपली 36 साईजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग होती, तर त्याचं आपण आज कटिंगचं पाहणार आहोत, कशा पद्धतीने फॅब्रिकवर ठेवून कट आपल्याला करायचं असतं ते, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने कडेने आपल्याला चॉकने व्यवस्थित आहे असंच पेपर कटिंगच्या कडेने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं असतं, ठीक आहे। ही आपण अस्तरवर पेपर कटिंग ठेवून अस्तरवर कशी कट करायची हे पाहिलेलं आहे। ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट अस्तरवरती आपण प्रिन्स कटचा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत स्टिचिंग मार्जिंग सहित, तर ते आपण पाहणार आहोत, ठीक आहे। हे लक्षात घ्या, डायरेक्ट अस्तरवरती आपण कशा पद्धतीने मार्किंग करून मेजरमेंट घेऊन पेपर कटिंग न करता आपण कशा पद्धतीने कट करणार आहोत प्रिन्स कट ब्लाउज ते आपण पाहणार आहोत। त्याची तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप खूप इझी पद्धतीने तुम्हाला ते सांगणार आहे, तर तो व्हिडिओ पाहायला अजिबात स्किप करू नका। ह्याच्यानंतर तो व्हिडिओ नक्की आपला येणार आहे। त्याच्यानंतर प्रिन्स कट ब्लाउज पूर्ण स्टिच करून आपण दाखवणार आहेत। पप कसे बसवायचे आहेत प्रिन्स कट ब्लाउजला, कप्स वगैरे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला आपल्या लाईक करत जा, शेअर करत जा आणि छान कमेंट करत जा, ठीक आहे। त्या पहा अशा पद्धतीने आणि एवढ्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यापेक्षा पण खूप काही शिकणार आहोत आणि एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मोफत मिळणार आहे तुम्हाला। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि भरभरून आपल्या व्हिडिओला पुढे न्या, साथ द्या। त्याच्यामुळे आपण सर्वजणांनी आपण सर्व काही व्यवस्थित पद्धतीने सांगितल्या टिप्स ट्रिक्स ऐकायचे आहेत, म्हणजे तुम्ही व्यवस्थित परफेक्ट असं स्वतःचे डिझायनर स्वतः बनाल, स्वतःचे ब्लाऊज स्वतःचे
आपण क्लॉथ स्वतः स्टिच करू शकाल. ठीक आहे, हव्या त्या डिझाईनमध्ये. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका. पहा, अशा पद्धतीने आपण बॅकपार्ट आणि बाही आपली इथं ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, इथं अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. पहा, कुठे मार्जिन किती द्यायचं आहे मी सांगत आहे आता. बाही आणि बॅकपार्टमध्ये तर अजिबात मार्जिन घ्यायचं नाही आहे आता. ठीक आहे, तर आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, ह्या दोन्ही फ्रंट पार्टलाच आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं. कुठं आणि कसं ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने पार्ट दोन्ही पण ॲडजस्ट करून आपल्याला घ्यायचे असतात. दोन्ही ॲडजस्ट आपण व्यवस्थित पद्धतीने पार्ट ठेवले ना की त्याच्यानंतर आपल्याला ते ड्रॉ करून घ्यायचे असते. पहा, इथं आपण व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे अगोदर तो पॅटर्न, आणि त्याच्यानंतर आपण मार्जिन त्यात ॲड करणार आहोत. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार अजिबात नाही की कुठं मार्जिन ॲड आपण केलं आहे व्यवस्थित पद्धतीने. मान्य, इथं थोडंसं तुम्हाला चॉक फेंट असल्यामुळे तुम्हाला इथं उठून दिसत नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला वारंवार सांगेल की कुठं मार्जिन किती घ्यायचं आहे ते. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने ड्रॉ व्यवस्थित आपण करून घेतलेलं आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, आपण ह्याच्यानंतर ना आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग पाहणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा शेप पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यात मार्जिंग आपल्याला कुठं ॲड करायची आहे, तर मार्जिंग आपल्याला जिथं आपण हुक लूक बसवतो ना तिथं आपल्याला मार्जिंग ॲड करायचं असतं. म्हणजे आपण हुक लूकसाठी आपल्याला तिथं मार्जिंग लागतं. म्हणजे पाव इंच आपलं तिथं कापड जातं की नाही, त्यासाठी आपल्याला पाव इंच तिथं ॲडजस्टमेंट म्हणजे आपल्याला मार्जिंग घ्यायचं असतं. आणि जिथं आपण कटोरी शेजारचा भाग आपला बसवणार आहे ना, पार्ट शेजारचा, ते जॉईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाव इंच मार्जिन घ्यायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला तिथं मार्जिन वाढवायचं असतं. पहा, इथं आपण जिथं हुक लूक बसवतो ना ह्या साईडला, तिथं आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं असतं. लक्षात घ्या, गळ्याच्या साईडला पाव इंचाचं मार्जिन आपल्याला घेऊन पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला पूर्णपणे एक लाईन ड्रॉ आपल्याला करायची आहे. लक्षात घ्या, पूर्णपणे एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला सुद्धा आपल्याला पाव इंचावरती मार्जिन आपल्याला ॲड करायची आहे. ठीक आहे, पाव इंचावरती, म्हणजे आपल्याला हे दोन्ही पार्ट जॉईन करताना बरोबर ते मार्जिन आपल्याला पुरेल आणि आपलं पूर्ण फ्रंट पार्ट आपल्याला कमी पडणार नाही, दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईन करताना. ठीक आहे, म्हणून इथं पण आपल्याला पाव इंचावरती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने इंचावरती आपल्याला डॉट घेऊन आपल्याला ती लाईन ड्रॉ करायची असते. पहा, इथं हा पार्ट व्यवस्थित इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. इथं बघा, पहा, इथं आपण स्टिच करताना दोन्ही पण अशा पद्धतीने स्टिच करताना आपल्याला इथं कापड जाणार आहे ना, त्यासाठी आपण हे पाव इंच ॲड केलेलं असतं. मग ह्या पार्टमध्ये पाव इंच ॲड केल्यावरती ह्या पण पार्टवरती आपल्याला पाव इंच ॲड करावंच लागतं. ठीक आहे, दोन्ही ॲडजस्ट करायचे, जॉईन करायचे, स्टिच करायचे पार्ट म्हणल्यावरती ह्याला पण मार्जिन आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित हे दोन्ही पार्ट ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर आपण ते पूर्णपणे कडेने ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. कुठं आणि कसं ते पहा. अगोदर हा आपल्याला पूर्णपणे ड्रॉ करून घ्यायचा आहे शेप. ठीक आहे, आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका, आणि छान छान कमेंट करायला सुद्धा विसरत जाऊ नका, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला पण माझे आपले व्हिडिओ आवडतात किंवा समजतात. आपले व्हिडिओ एकदम सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत असतात, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पाहायला समजायला काही हरकत नाही. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट कापडावरती अस्तरवरती कशी मार्जिन घेऊन ब्लाऊज कट करायचं आहे ते शिकणार आहोत. ते तिथपासून ते आपण कप्स कसे बसवायचे आहेत प्रिन्स कट ब्लाऊजला, हे सुद्धा आपण व्यवस्थित डिटेलमध्ये क्लिअर आपण शिकणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक साईडची सुद्धा आपण डायग्रॅम आपण शिकणार आहोत, कटिंग आपण शिकणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि भरपूर जणांना आपले व्हिडिओ शेअर करा. आणि आपण मग पुढचे सर्व काही आपण कटिंग पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मापांचं टेन्शनच येणार नाही. एकदा ती साईज आपण सांगितली, टाकली की आपण व्यवस्थित पद्धतीने त्या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो. पहा, अशा पद्धतीने इथे आपण पाव इंचावरती मार्किंग घेतलं आहे. दोन्ही साईडला इथे पाव इंचावरती घेतलं आहे, आणि ते आपण एक्स्ट्राचं स्टिचिंगसाठी पाव इंचाचं मार्क घेऊन आपण तिथं ड्रॉ केलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला हे बरोबर ड्रॉ केलेलं आहे. अशा पद्धतीने आपले हे पूर्ण पार्ट झालेले आहेत. ते कडने आपल्याला नसते, आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले पूर्णपणे आपले पेपर कटिंग ड्रॉ करून झालेले आहेत. ह्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे. तर हे पूर्णपणे प्रिन्स कट ब्लाऊज हा 4
पार्टचा आपला तयार होत आहे. म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊजला फक्त 4 पार्टाने आपला प्रिन्स कट ब्लाऊज पूर्णपणे रेडी होणार आहे. ठीक आहे, पहा इथं आपल्याला पूर्णपणे बॅकपार्ट आणि बाहीचं डिझाईन झालेले आहे. म्हणजे बॅकपार्ट आणि बाहीचा पार्ट आणि हा पार्ट एक आहे फ्रंट पार्टचा आणि हा एक पार्ट आहे. अशा पद्धतीने एकदम पूर्णपणे फक्त 4च पार्टने आपला प्रिन्स कट ब्लाऊज पूर्ण रेडी होणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता तुम्हाला सांगते, आपल्याला हुक आणि लूक पट्टीसाठी पण आपल्याला पट्ट्या लागतात काढायला. ठीक आहे, हुक आणि लूक पट्टी सुद्धा पट्ट्या आपल्याला लागतात. तर त्या पट्ट्या आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला त्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बरोबर, आपल्याला हुक आणि लूक पट्टीसाठी त्या पट्ट्या आपल्याला तिथून निघत असतात. तर आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून कशी कट करायची ते सुद्धा आपण पाहिलेला आहे. तो व्हिडिओ एकदम क्लिअर आणि छान आहे, व्यवस्थित तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं सुद्धा तिथं जसं केलं त्याच पद्धतीने इथं सुद्धा क्रॉसपट्टी आणि अस्तर हुकलूक जोडायसाठी पट्ट्या आपल्या इथं काढून घ्यायच्या असतात. ठीक आहे, तर आपले व्हिडिओ अजिबात मिस करत जाऊ नका, व्यवस्थित शेवटपर्यंत पाहत जा. एखादा टॉपिक समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगत जा, मी रिपीट नक्की तो टॉपिक करेल. ठीक आहे, आपले फ्री शिलाई क्लास, फ्री फॅशन डिझाईन कोर्स तुम्हाला कसा वाटत आहे, स्टेप बाय स्टेपने कसा योग्य वाटत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की छान सांगा. आपण बिगिनर्सचा विचार करून आणि इतरांचा सुद्धा विचार करून आपण व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण अजिबात इकडं तिकडं कुठलाच टॉपिक मिस करणार नाही, स्किप करणार नाही आणि जास्त स्पीडने पण आपल्याला पुढं जायचं नाही आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपण एखादा पार्ट मिस होईल. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप फिनिशिंग सहित, परफेक्ट फिटिंग सहित आपल्याला व्यवस्थित सर्व काही शिकायचं आहे आणि स्वतःचे फॅशन डिझायनिंग स्वतः बनायचं आहे. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपली ही पूर्णपणे ड्रॉ झालेली आहे पेपर कटिंग. आपल्याला नुसते आता हे काय करायचे आहे, कटिंग करायची आहे. तर ह्याच्या नंतरचे व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आपण डायरेक्ट अस्तरवरती कशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन कशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज कट करणार आहोत, डायरेक्ट अस्तरवरती हे पाहणार आहोत. त्याच्यामुळे तोही व्हिडिओ याच्यानंतर अजिबात पाहायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि काही कमेंट असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथंच बस करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आजचा व्हिडिओ खूपच छोटा होता, त्याबद्दल सर्वांना क्षमा. त्याबद्दल